3 मध्ये आपण पाहतोय की सुरुवातीचा पहिला सामना जिंकलेला संघ अर्थातच नवीन वसाहत रोहिंजन देखील दाखल झालाय, पण त्यांना सामना खेळणं कंपल्सरी आहे. सो ते लकी ड्रॉ साठी नसतील. आणि अजून एक संघ आपल्याला काढायचा आहे, तो या सामन्यामधून जिंकेल तो संघ जाईल टॉप 3 मध्ये. आणि त्यानंतर सेमीफायनल आणि फायनल असे 2 क्लॅश असतील आणि या स्पर्धेचा मग निरोप समारंभ. अशा पद्धतीनं आजच्या या स्पर्धेचा आपण स्केड्यूल पाहतोय, जो आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळतोय, ज्यामध्ये 10 संघ आज खेळले स्पर्धेमध्ये. चला स्पीडअप करा, जास्त वेळ नका घेवायची विनंती तुम्हाला. थोडंसं फास्ट आपण खेळायचं आहे, जेणेकरून स्पर्धा आपल्याला लवकरात लवकर कव्हर करता येईल. सगळ्यांना प्रपंच आहे, सर्वांना इकडे तिकडे जायचं आहे, म्हणून आपण थोडंसं सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे. येस, संपा सिग्नल सामना सुरू होतोय. गणपती बाप्पा मोरया. सेकंड राऊंड मधील सेकंड मॅच. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती इनसाइड आउट फटका, रोप वरती बॉल. 4 रन पहिल्याच बॉल. कुणाल आणि कार्तिक ही जोडी या मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटनं खेळलेत, हलक्या हातानं दिशा दिली बॉलला. 1 धाव तरी सहज गतीनं प्राप्त होतीये. एका धावेनं धावसंख्या पुढे 5 वरती संघ जाऊन पोहोचलेला आहे. 5 रन्स ऑन बोर्ड आतापर्यंत टीमच्या खात्यामध्ये ही धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळते. कुणाल आणि कार्तिक हे 2 फलंदाज आघाडीला आलेत. के अगेन्स्ट मध्ये एस शहबाज. आणि शहबाजचं आपण पाहतोय षटक, ज्यामध्ये सुरुवातीला 4 आणि त्यानंतर आलेले सिंगल. चला स्पीडअप करा अशी विनंती आहे, वारंवार सूचना द्यायला लावू नका प्लीज. शेकिल पेट आपण थोडीशी काळजी घ्यायची गोष्टीची. ओव्हर द विकेट. हा चेंडू लाईन सोडून जातो. अंपायर साइड वाईट बॉल कॉल. एक्स्ट्राची रन अतिरिक्तच्या स्वरूपात टीमच्या खात्यात आणि एकच ती धावसंख्या देखील वाढली जाईल. मौली प्रसाद एंटरप्राइजेस यांना पण इथे आज पाहतोय कार्यरत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून इथे आपण पाहतो की चौकार दर्शवला जातोय, म्हणजे खूप पार्टनर ते आमचे आहेत, त्यांचं आम्ही कौतुक करू. ओ द विकेट. गोलंदाज यार. ओ झेलसाठी चान्स आहे. फिल्डर पाठलाग बॉलचा करतायत, फार दूर नाही आहेत बट पोच पासून जरूर दूर आहेत. फिल्डिंग चांगली तिकडे, अवागाच्या बाहेर झेल होता बट अडवणं शक्य झालंय. आणि अशा पद्धतीनं आपण पाहू शकतो की टीमची जी धावसंख्या आहे ती आता इथून मात्र जरूर एक्स्ट्राच्या स्वरूपात आणि त्यानंतर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना वाढतीये. एकूण धावसंख्या फलकावरती 8 पाहायला मिळतात बिनकड्याच्या मोबदल्यात. बॅटिंग पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी शहबाजकडून शेख इलेवन पेट बी या संघाची आणि स्ट्राईकला इनामपुरीकडून आपण पाहतोय कार्तिक. 1-2. आडव्या बॅटनं इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळायचा. अंपायर सेट LBW. लेग बिफोर द विकेट. बॅट्समन आउट आणि पहिला धक्का फलंदाज बाद. बॉलिंग. शहबाज ज्या खेळाडूंना सुरुवात केली होती चांगली, त्यामधील किमान एक तरी फलंदाज आघाडीच्या जोडीतनं तोडणं महत्त्वाचं आहे, त्याला पाठवणं रिटर्न महत्त्वाचं आहे. कारण क्रिकेट हा असा खेळ आहे ज्यामध्ये ब्रेक थ्रू मिळणं फार महत्त्वाचं राहतं. आणि हा ब्रेक थ्रू जर नसेल तर मग मॅचमध्ये आपण पाहतो की कलाटणी मिळायला वेळ लागत नाही. सो वेळेचं अवधान. आणि आपण पाहतोय या खरं तर समयसूचक खेळींना आपण पाहतोय विकेट संपादन KPC इनामपुरीला धक्का दिलाय, ज्यामध्ये फलंदाज बाद झाला. 8ला पहिली विकेट आली. शहबाज गोलंदाजी करतोय. षटकामधून 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पॉवर प्लेमध्ये चांगली धावसंख्या उभी झाली आहे भली आहे, बट मी म्हणेन की विकेट त्यांनी सॅक्रिफाईस, इव्हन विकेट त्यांची पडलेली आहे. सो दोन्ही बाजूनच समसमान संध्या आतापर्यंत या मॅचमध्ये आणि प्रयत्न आहेत तसेच दोघांचे. 4 षटकाचा सामना आहे, सो विकेट वाचून खेळणंही तेवढंच महत्त्वाचं ठरलं जातं इथे, यात काही शंका नाही आहे. स्ट्राईकला खेळतो तयार. गोलंदाजीसाठी गोलंदाज शहबाज. हो द विकेट. पुढचा बॉल. हा बॉल जाऊ दिलाय. अंपायर सेट इलिगल बॉल. अतिरिक्त 1 धाव वाईटच्या स्वरूपात टीमच्या खात्यात जमा. 1 धावसंख्या पुढे. संघाची जी धावसंख्या आहे
ती जाऊन पोहोचेल. ती म्हणजेच टोटलला आता आपल्याला पाहायला मिळत आहेत अर्थातच 9 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात आहेत. द विकेट. पुढचा चेंडू. ओ हाही बॉल तेवढा चांगला आहे. यावेळेला कमबॅक शाकिबचं खोलात टाकले पहा. पायांचा वेध घेणारा हा बॉल होता आणि त्यामध्ये यॉर्कची लेंथ. बॅट्समनला मात्र काही सेलेक्ट करता आलं नाही. त्याने जाऊ दिलं बॉलला. त्याला थोडीशी मी म्हणेन अलगद भीती जरूर वाटली या गोष्टीची. द विकेट. खेळाडू तयार असेल. पुढचा चेंडू. समोर फलंदाज तयार. आडव्या बॅटनं खेळलेत. मिस टायमिंग स्ट्रोक मिड विकेटला. फराज वेल जज कॅच आणि बॅट्समन आउट. हा दुसरा धक्का. 9 वरती दुसऱ्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश. सर्व सन्माननीय आमचे रितेश दादा खेणी यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी. सहर्ष हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. विनंती आहे की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये विराजित व्हायचं आहे. स्पर्धा पाहताय आपण साई श्रद्धा डेव्हलपर्स ट्रॉफी 2025चं पर्व आणि सकाळपासून अनेक सारे मान्यवर सातत्यानं आपल्याला मोठे संख्येनं पाहायला मिळत आहेत. थँक्यू. क्या बात आहे. मान्यवरांची आपल्याला जरूर रेलचेल पाहायला मिळते. साई सर, जर आपण पाहिलं एखाद्या कोपऱ्यामध्ये आपण साखरेची बरणी ठेवली आणि एखाद्या कोपऱ्यामध्ये आपण मिठाची बरणी ठेवली तर साखरेच्या बरणीला नियमितपणे मुंग्या लागतात, कारण तिच्यामध्ये गोडवा आहे. आणि असा गोडवा जर असेल तर आपल्या जीवनामध्ये आपल्यासोबत आयुष्य जगत असताना आपण पाहतो अनेक सारी माणसं जोडली जातात. हा गोडपणा आपल्याला जरूर पाहायला मिळतो साई श्रद्धा डेव्हलपर्सच्या या स्पर्धेमध्ये आयोजकांकडून. आणि स्पेशली यामागे आपण पाहतो जे पडद्यामागचे चेहरे आहेत त्यांचा. उपस्थित मान्यवरांचं आम्ही स्वागत करू. मोठं नाव आहे मीनाक्षी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि त्यांचे आपण पाहतो या अगदी कमिटीचे मेंबर आपल्यासोबत जॉईन होत आहेत. आपलंही स्वागत आहे या टुर्नामेंटच्या माध्यमातून. तुम्हालाही शुभेच्छा. मॅचकडे आपण घेऊन जाऊ पुन्हा एकदा. वी आर वॉचिंग द बिग टुर्नामेंट अँड ऑल्सो बिग फाईट. केपीसी इनामपुरी वर्सेस टीम 7001 शेख इलेवन पेटभी. दोघांमध्ये मॅच. ओव्हर नंबर 2. द विकेट. आडव्या बॅटनं खेळायचा होता. हाही बॉल पायांचा वेध घेणार आहे आणि इथे आपण पाहतो बॅट्समनला पूर्णपणे थांबवलाय. बॉलिंग अटॅक वरती शेख इलेवन पेटचा खेळाडू आपण पाहतोय. स्पेशली लेग स्टिक वरतीच अटॅक झालेत ॲज अ बॉलर काम करत असताना गोलंदाजांकडून. अक्षय आणि कुणाल हे 2 फलंदाज. कुणाल पाटील 3 मध्ये 5 वरती तो नाबाद खेळतोय. सलमान शेखची आता आपण इथे पाहतो या गोलंदाजी सगळ्यांना एन्जॉय करायला मिळते. लेट कट आणि आपण पाहतोय बॉल जाईल अर्थातच ब्लॅक स्क्रीनच्या अलीकडच्या बाजूने. लॉंग स्टॉप नॉन स्टॉप. तिकडे येत आहेत धावा 4 आणि येतोय चौकार. प्रयत्न पहा झाले बट इथे जी मी म्हणेन फायद्याची भूमिका बॅटिंग टीमच्या युनिटकडून झाली आहे. 13 झालेत डबल डिजिटमध्ये. 13ला 2 विकेट आपण आतापर्यंत पडलेला बघितल्यात. कुणाल पाटील ऑन स्ट्राईक. 4ला 9. पुन्हा एकदा अपरकट करायचा होता. जाऊ दिला बॉलला. अंपायर सेट इट इज अ वाईट बॉल कॉल. सो 1 न धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाईल. 14 वरती जाऊन पोहोचतोय. अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केला आता बॉलर्स कडून. आपण पाहतो हा रिव्ह्यू त्यांनी घेतलाय. वाईट चेकअप करायचं रे कडू सर सांगा. एस काय वाईट चेक करायचं. ओके. योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. टेक्निकल टीममध्ये आमचे ऋषी गायकवाड आपल्यासोबत आहेत. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट लाईव्हचे सर्व येस फेअर बॉल आहे. लीगल बॉल आहे. तन्वीर येस बरोबर आहे. कारण आपण पाहतो की अनेक वेळेला ज्यावेळेला गोलंदाज चेंडू रिलीज केल्यानंतर आपण पाहतो की पंचांच्या आडवे जातात त्यावेळेला फार तर हा त्रास होतो. द विकेट. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न आहे. झेलसाठी चान्स. ओ वेल जज कॅच. क्या बात आहे. अप्रतिम कॅच आणि बॅट्समन आउट. अजून एक धक्का. तिसरा फलंदाज बाद.
प्रवास आणि आमचे विशाल भाईंचं हे गाणं वाजतंय. ते म्हणतात ना, 4 बेस 4 टॉप डीजे वाजू दे आणि डीजेच्या तालावर पूर्ण गाव नाचू दे. अर्थातच आज मी म्हणेन की आपल्या तालावरती सगळ्यांना नाचवतात. फार तर खूप कमी अशी माणसं आहेत. मग आपण जर पाहिलं भारतवर्षामध्ये नरेंद्रजी मोदी आहेत जे आपल्या तालावरती सगळ्यांना नाचवतात. त्यानंतर डिस्क जॉकीच्या भूमिकेमध्ये असलेले सगळे जे बोटांच्या तालावरती सगळ्यांना नाचवतात. आणि त्यामध्ये अजून एक नाव जोडलं जातं या परिसरातील नामांकित अर्थातच विशाल शेठ केणी यांचं हे गाणं आपण इथं ऐकलेलं आहे. त्यांचं आपण स्वागत करू. 13ला 3 पडलेत. अक्षय अमोल नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये. दोघांनी आतापर्यंत चेंडूंचा सामना केला नाहीये. सलमान शेख 4 मध्ये 1 विकेट दावा खर्च करत असताना इथे हा चेंडू पंच हेरतायत. बॉलला योग्य बॉल आहे अशी पंचांची आपण पाहतोय सल्ला मसलात. आणि अशा पद्धतीनं या षटकातून आता सलमान शेखच्या फक्त एका चेंडूचा खेळ बाकी. 4 खर्च करत 1 गड्याचा मोबदला मोजलाय त्यानं, मोजावा लावला त्यानं समोरील संघाला. 7111 पेट बी. टॉस जिंकून प्रथमतः बॉलिंग करायचा निर्णय आणि योग्य अशी कामगिरी त्यांची. ओव्हर नंबर 2 मध्ये शेवटचा एक बॉल. ओ क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉइड. सलमान शेखला दुसरी विकेट आणि बॅट्समन आउट. या ठिकाणी सन्मान घेतोय. नुकतंच ज्यांचं आगमन झालंय सन्माननीय आमचे रितेश भाई केणी यांना आपण पाहू शकाल. मीनाक्षी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व उद्योजक म्हणून ज्यांची ख्याती आहे. खरं तर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या क्षेत्रामध्ये ज्यांची उंच भरारी, भल्या मोठ्या टावर्स आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात, ज्यामध्ये महत्त्वाचं योगदान ज्या मान्यवरांचं आणि त्यांचा इथे यथोचित सन्मान आमचे विशालदादा केणी यांच्या शुभासे हा शुभ सन्मान. महाराष्ट्राचा महावस्त्र अलंकार शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. आपण आला त्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपले मनापासून मी आभार व्यक्त करतो. मान्यवरांचा सन्मान झालेला आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण मीनाक्षी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व बघितले. त्यांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळाला. करंटली 6.5 सरासरीमध्ये आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये घडामोडी सुरू आहेत, ज्यामध्ये बॅटिंग करत असताना 13ला 4 विकेटच्या आपण पाहतोय नुकसानासह केबीसी इनामपुरी पहिला आपला बॅटिंग करते. विकल्प 2 त्यांच्याकडे होता, कारण टॉस जो आहे तो टॉसचा कॉल समोरील संघानं जिंकला होता. त्यामुळे बॅटिंगची संधी आणि त्यामध्ये आपण पाहतो थोडेसे डिस झाले. सुरुवातीच्या विकेट देखील त्यांच्या पडलेल्या आहेत. स्ट्राईकला फलंदाज तयार. राऊंड द विकेट. आडवा बॅट न खेळलाय, स्मॅश केलाय, बट फिल्डर उपलब्ध आणि योग्य झेल. वन्स अगेन 1 मोर विकेट फॉल इन डाऊन. 5वा धक्का टीम इनामपुरीला. भरपूर आत गेले होते बॅटिंगसाठी. त्यानंतर फटकाही चांगला खेळला. एरवी मी म्हणेन ना की दुसरं मैदान असतं तर किमान 5 ते 10 पाऊल आपल्याला पुढे षटकार पाहायला मिळाला असता. बट त्या मैदानावरती आपण पाहतो, मी आल्या सुरुवातीला चर्चा केली होती की बाउंड्रीज ज्या त्या लेदरच्या ठेवल्यात की काय, कारण थोडंसं लांब मैदान आहे. असं मैदानही मिळत नाही आहे खूप कमी ठिकाणी, कारण शॉर्टेस्ट आपण मैदान पाहतो. बाउंड्री मोठी आहे, हाय दम तर कारकाम असं म्हटलं इथे. कारण पूर्ण दिवसामध्ये आपण जर विचार केला तर फार खूप कमी षटकार आलेले आहेत, ज्यामध्ये आपण पाहतो की आडवा बॅटनेच जास्तीत जास्त स्मॅश केलेले फटके 6 मिळत आहेत, देत आहेत टीमला. 13ला 5 विकेट आतापर्यंत आपण बघितलेत. यापुढील जो सामना आहे तो नवीन वसाहत रोहिंजन साई 11 संघाचा असणार आहे. संघानं तिथे सुसज्ज तयारीत राहायचं आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. आलेलेत खेळाडू, आपले स्वागत आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात फराज, आणि फराजनं विकेटासह केलेली सुरुवात. ओ द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल खोलात टाकलाय, आणि इथे आपण पाहतो हाही चेंडू चांगला पाहायला मिळतो. क्या बात आहे, कौतुकास्पद कामगिरी खेळाडूची. बॅट्समन आपण पाहतो बॉलकडे पाहतच राहिले. इतके सुंदर चेंडू आतापर्यंत डिलिव्हर्ड केले जात आहेत.
खोला टाकलेला चेंडू आहे, कव्हरला बॉल, फिल्डर उपलब्ध, एक धाव तोपर्यंत मिळणार यातील मात्र शंका नाहीये. आणि एका धावेनं धावसंख्या फलकाला पुन्हा एकदा पुढे सरसावण्याचा नेण्याचा प्रयत्न आपण पाहतो. 14 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. चला स्पीडअप करा अशी विनंती आहे. शेकिलोन पेटल्या सूचना वारंवार दिल्या गेल्यात. आज मॅच कडे आपण जातोय. स्ट्राईकला फलंदाज तयार उजव्या हाताने खेळण्यासाठी. फटका फसलाय आणि जीवनदान देखील मिळालंय. फर्स्ट स्लिप कडून बॅकअप, 1 रन तोपर्यंत मिळेल श्रीजा 11 KPC इनामपुरीला. पहिल्या मॅच मध्ये चर्चा होता की पहिल्या काल रात्रीच्या थकानला अजिबात महसूस करत नाहीयेत. आज आपण हे पाहू शकतो की या मॅच मध्ये थोडंसं आपल्याला जरूर ते चित्र पाहायला मिळालं. स्पेशली टॉप ऑर्डरनं नाराज केलाय. मधल्या फळीमध्ये आलेले सचिन आणि मॉन्टी हे 2 खेळाडू आपण पाहतोय संघाचा डाव सावरत आहेत. यात थोडी शंका नाही आहे, कारण त्यांनी धावा बनवायला सुरुवात केलेली आहे आणि स्पेशली दोघांकडून 2 धावा मिळाल्यात. काही खेळाडू असतात जे सेट होण्यासाठी टाइम घेतात. खोलवा टप्प्याचा बॉल, ऑफ स्टंप दी यॉर्कर टाकायचा प्रयत्न. रणमंत्र चांगला होता. सेकंडचा कॉल, स्ट्राईक एंडला थ्रो, एकच धाव. दुसरीचा प्रयत्न समोरून आपण पाहतोय. कॉलिंग चांगलं, बॅलन्सिंग चांगलं आणि समन्वय साधत असताना कोऑर्डिनेशनचं आपण पाहतो. एकच धाव घेण्याचा धाडस त्यांनी दाखवला. स्टॉप केलं सचिननं मॉन्टीला आणि ऑन स्ट्राईक आता इथे आपण पाहतो या शेवटचा बॉलला फेस करण्यासाठी सचिन आलेत. श्रीजा 11 KPC इनामपुरीकडून ऑन स्ट्राईक ते खेळण्यासाठी. लास्ट बॉल, फराज, सिंगल सिंगल, 2 विकेट. ऑन साईडला खेळल्यात, मिस टायमिंग स्ट्रोक आणि इथे आपण पाहतो हाही तेवढाच चांगला झेल. अविनाशना आपण पाहतो उत्तम झेल दुसऱ्यांदा याच मॅच मध्ये टिपला. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत अविनाशसाठी. जिथे तो पेट्रोलियम करतो त्या क्षेत्रामध्ये आपण पाहतो तो इफर्ट पहा किती छान देतोय. स्पेशली त्याच्या फिटनेसकडे पाहता असं कोणी कल्पनाही करू शकत नाही की एवढ्या सुंदर जेला खेळू घेईल. आणि आपण पाहतो की मोठ्या पेट संघामधून देखील नियमितपणे अविनाश खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. ॲज अ फिल्डर त्याचा वर्चस्व नियमितपणे राहिलेला आहे. जणू काही जॉन्टी रूट्स नावाची लस तो घरून टोचूनच येतो की काय असं फिल्डअप त्याचं आपल्याला जरूर पाहायला मिळतं. ऑन स्माईल आपण पाहतोय आता फेसवरती पाहायला मिळतं. ओद विकेट, बॅट्समन तयार. ऑन साईडला पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये फिल्डर पुन्हा एकदा धावून गेलेत. शहबाज थोडेसे जरूर फंबल झाले बट लास्ट मोमेंटला स्वतःला सावरलं आणि ते आपण पाहतो अजून एका फलंदाजाला आवरलं जातं. अर्थातच बॅट्समन आउट, इनामपुरीला धक्का. सोळा धावा धावफलकावर त्यांनी 7 गड्यांचा मोबदला आतापर्यंत मोजला गेलाय. तो म्हणजेच KPC इनामपुरीकडून. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 16ला 7 पडलेत. बॅटिंग मध्ये आपण पाहतोय आता संधी ती म्हणजेच भाविकला छोटे छोटे खेळाडू आणि त्यांना संध्या आपण पाहतो इथे प्राप्त झाल्यात. टीमच्या धावसंख्येमध्ये थोडासा बदल आपण जरूर पाहतो इथे, परंतु मी म्हणेन शेवटच्या क्षणापर्यंत जर विचार केला तर लढाई लढत असताना आपण पाहतो की विकेट एखादी त्यांना वाचून ठेवणं फार महत्वाचं होतं. यशसाठी हा बॉल खोलात टाकलेला प्रयत्न. इमर्जिंग स्टार खेळाडू आहे, संधी त्याला. आता बघा या संधीचं सोनं करणं यशला फार महत्वाचं आहे. सिक्सर नाही बट सिंगल डबलनं जरी पुढे इव्हन जे 3 चेंडू त्या 3 चेंडूमध्ये किमान 7 ते 8 धावा कशा येतील या गोष्टी त्यानं पाहणं फार महत्वाचं आहे.
आफताब चांगली गोलंदाजी करतो, एकही धाव आतापर्यंत खर्च नाही, एक सफलता त्याच्या नावावरती आहे. अर्लियर बॅट स्विंग आणि हा चेंडू जो आहे तो आपण पाहतोय यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतो. ओ बॅट स्विंग बा, अर्लियर बॅट स्विंग मध्यम गतीनं बीट केलं. 4 मध्ये एकही धाव आतापर्यंत पेट संघाकडून खर्च नाहीये. सुबलाला 7 पडलेत. अंतिमचे 2 बॉल शिल्लक. फ्रंट फूटला येऊन खेळायचा निर्णय आपण बघितला. अशा पद्धतीनं स्ट्राईक सोडायची होती ते खेळाडूला. बॉल जे ते आपण पाहतोय की अगदी आपल्याला ऑफ स्टंपलाच पाहायला मिळतात आणि जो बॅट्समन आहे तो बॅट्समन जो आहे तो पायांची मुवमेंट फार कमी देतोय. इमर्जिंग खेळाडूंना या गोष्टी सांगणं फार महत्वाचं आहे. आता थोडासा स्टान्स बदललाय. ऑन साईडला आपण पाहतोय 1 रन तरी पूर्ण आहे. सेकंडचा प्रोटोकॉल आणि 2 धावा तिकडे पूर्ण. ओ डाय टाकली आहे. क्या बात आहे. चतुर आहे पा. ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर पाहायला मिळू शकते ही गोष्ट. टग्गूचं आपल्याला कौतुक करणं फार महत्वाचं बा. फटका खेळला ऑन साईडला, त्यानंतर चेंडू फंबल आपल्याला त्या सीझन मध्ये पाहायला मिळाला. रिझन मध्ये पहा तिथे थोडा धीमा झाला बॉल आणि थोडेसे लगेच आश्चर्यचकित झाले. थ्रो झाली स्ट्राईक एंडला. त्यानंतर पहा धाव कंप्लीट करत असताना त्यांच्याकडे आपण बोलतो. 24ला 19ची आवश्यकता असेल. जरा स्पीडअप करा अशी विनंती आहे. थोडंसं आपण फास्ट गतीने खेळा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल याचा. मीनाक्षी बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व या स्पर्धेसाठी ज्यांनी आपल्याला जरूर उपस्थिती दाखवली असे आमचे व्यक्तिमत्व, ज्यांना आमच्याकडून फार असं आहे महत्त्व, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयाची आर्थिक धनराशी आलेली आहे, जे नियमितपणे म्हणतात वी बिल्ड ड्रीम होम, आम्ही तुमच्या स्वप्नातलं घर बनवतो. आणि अशी मनात घर करून जाणारी माणसं अर्थातच आमचे केणी काका यांचं इथं आगमन झालं आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आम्हाला लाभलंय. आपलं स्वागत आहे. या मॅच मध्ये धावा किती झाल्यात या चर्चांपेक्षाही टग्गूच्या त्या डायची जास्त चर्चा आहे. आज इनामपुरीमध्ये गेल्यानंतर जरूर आपण पाहणार. कॅश नाही झाला ऍक्च्युली तो, नाहीतर मग टग्गू फेमस झाला असता, यात काही शंका नाहीये. चला स्पीडअप करा अशी विनंती आहे. स्पीडअप करा. मॅच कडे जाऊ. अंपायर सिग्नल, गेम इज ऑन. सेकंड हाफ 24-18. पहिलाच बॉल तन्वीर. आज वीर सारखा लढतोय मैदानामध्ये. सुरुवात 4चं व्हेरी फर्स्ट बॉल आणि वेलकम चौकार.
चला जलद गतीने केला अशी विनंती आहे, थोडं फास्ट आपण केलूया. अजून भरपूर दूर आहे 31. बघा चर्चा बघा, मी सकाळी चर्चा केली की काही लोकांना सकाळपेक्षाही संध्याकाळ कधी होईल याची जास्त ओढ लागते. हा बिहाइंड द आपण पाहतो आमच्या माघारी असे बरेचसे चेहरे आहेत. नावं जरूर आम्ही मायक्रोफोनवरून नाही अलाउन्स करणार, बट चांगले कशाची तरी ओढ आहे. आणि ओढ फार महत्वाची असते बघा. वाट पाहणं एवढं सोपं नसतं. काहींचा वाट पाहण्याचा प्रवास आयुष्यभर तसाच राहतो. सरळ बॅटने खेळले लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतो इथे जरूर आपल्याला पाहायला मिळेल एक सिंगल घ्यायचा प्रयत्न. साई पाटील तुमच्यावरती निशाणा नव्हताच मुळात, कारण तुम्ही भजनी सम्राट आहात. त्यामुळं मी म्हणेन तुमच्या अस्मितेवरती बोट कोणी दाखवणं एवढं सोपं नसणार आहे, आणि त्याच्यासाठी ती लोखंडाचे चणे चावण्याची गोष्ट असेल. 5 वरती 1 विकेट आलेले सिद्धेश सलमान हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सचिन गोलंदाजी करतोय, आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली. सुरुवातीला चौकार, त्यानंतर कमबॅक या खेळाडूकडून विकेट आणि 1 सिंगल. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. ओ आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, पाहा तिकडे लाऊड शाउट. पंचांनी अपिलीला पूर्णपणे फेटाळल्या. जर्सी नंबर 13 अर्थातच त्यांच्याकडून बॅकअप. बॉडीचा वेध घेणारा बॉल, फिल्डिंगसाठी पाल लेग स्लिपमध्ये. ओ बॉल उडल्यानंतर पहा किती सप्लाय. फिटनेस, व्हॉट इज फिटनेस, डझंट मॅटर. बॉल अडवण्यासाठी आपण पाहतो तिथे आपल्याला आर्यन जो स्टार आहे, इनामपुरीच्या स्टारकास्टमध्ये त्याचं नाव आहे, आणि तो आपण पाहतो फिल्डिंगसाठी आपल्याला पाहायला जरूर मिळाला. राऊंड द विकेट. फटका चांगला, गॅप मधून जणू काही सुईमधून धागा ओवावा असा फटका सजवला इथे. लास्ट मोमेंटला बॉल अडवले पा. रन घेत असताना खेळाडू. 1 पूर्ण सेकंडचा प्रोटोकॉल, 2ही पूर्ण. 3ऱ्या धावेसाठी जाण्याचा निर्णय आपण खेळाडूंचा बघितला, आणि 3 धावा पूर्ण झाल्यात. 2ला 4 सलमानकडून, आणि स्ट्राईक सिद्धेशला 9 धावा. धावफलकावरती पाठलाग 19चा. 1 गड्यांच्या मोबदल्यात सेकंड आपला पाठलाग करत असताना श्रीजा 11 इनामपुरीच्या विरोधामध्ये 7-0-0-1 किलोन पेट बी. 3.16च्या सरासरीनं रिक्वायर्ड रन रेट आला. करंटली 10.80च्या सरासरीने चाललेत. 19 बॉलला 10ची आवश्यकता. राऊंड द विकेट. हा बॉल चांगला फटका, गॅप मधून काढायचा प्रयत्न तिकडे हलक्या हाताने खेळण्यात ऑन द राईट झोन. डाऊन द ग्राउंड बॉल, 1 रन कंप्लीट. ओ सेकंडचा प्रोटोकॉल, आणि 2 पूर्ण. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतायत. रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये आपण पाहतो तेवढीच चांगली, आणि कॉर्डिनेशन ब्युटिफुल बोथ साइड्स. 18ला 8ची आवश्यकता. ओव्हर नंबर 1 पॉवर प्लेला आल्यात. 11-11ला 1 पडलाय. बॅटिंग सेकंड आपला पाठलाग करत असताना 7-0-0-1 किलोन पेट बी. तर पेठालीचे बरेचसे ग्रामस्थ त्या ठिकाणी बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर विनंती त्यांना की या आपण आपलं देखील अतिथी कक्षामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. अगदी समालोचन कक्षाच्या अपोजिट जे आपण प्रेक्षक कक्ष पाहतोय, जिथे आमच्या प्रेक्षकांना बसण्यासाठी व्यवस्था आहे, त्या ठिकाणी बरेचसे आमचे ग्रामस्थ प्रतिष्ठित आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर सर्वांनाच विनंती की या आपण भलं मोठं अतिथी कक्ष आहे, इथे येऊन आपण विराजित व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत असेल साई श्रद्धा डेव्हलपर्स चषक 2025 या पर्वात. 8 रन्सची गरज आहे. 11ला 1 विकेट आपण पाहतो. ओ हवेत उंच बॉल गेलो आहे. 3 खेळाडू तिघांच्या मधोमध, 3 तिघाडा काम बिघडलं नाही, बट आपण पाहतो की झेलपर्यंत पोहोचणं तिघांनाही मी म्हणेन की शक्य नव्हतं. टीमची धावसंख्या जी आहे ती आता वाढेल. 17 चेंडूंचा खेळ बाकी अजूनही, आणि 6 धावांची गरज आहे. ओ द विकेट. हा चेंडू जाऊ दिलाय. पंच देखील आपण पाहतो या बॉलवरती आता इथे जरूर पाहतायत, आणि बाउंड्रीचा इशारा. क्या बात आहे, चौकार. जिंकण्यापासून. ओ हा चांगला चेंडू आहे. पेट संघ आपण पाहतो मजबूत स्थितीमध्ये.
टप्पा चांगला होता स्पेशली या बॉलमध्ये. सो बॅट्समनला डीस केलं या बॉलमधून. हे चेंडू पहिले सुरुवातीला फेकणं फार महत्वाचं होतं. मॅचमध्ये आपण पाहतोय रोमांचकपणा राहिलाच नाहीये. ओ रिव्हर्स खेळलेत आणि दुसऱ्या धावेपर्यंत जरूर जातील. मॅच ऑन बाय टीम पेडबी. जबरदस्त फलंदाजी आणि तेवढीच चांगली गोलंदाजी आपण पहिले आपला बघितली. अशा पद्धतीनं साई श्रद्धा डेव्हलपर्स ट्रॉफी पेठवाली 2025च्या या हंगामामध्ये आपण बघतो टॉप 3 मध्ये जाणारं तिसरं नाव आपल्याला मिळालंय आणि ते नाव आहे 7201 शेख 11 पेडबी. या संघानं